नमस्कार मित्रांनो, हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अखंड महाराष्ट्राची भूमी आणि या अखंड महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या पवित्र मातीमध्ये माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या लक्ष नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा व शुभकामना. दिवाळी हा सण आपल्या भारत देशातच नाही तर जगातील अनेक देशामध्ये साजरा केला जातो. आणि दिवाळीचं महत्त्व असं आहे, ज्यावेळेस अयोध्येचे राजा प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून आपल्या राज्यामध्ये आले होते, त्यावेळेस सर्वांनी त्यांचं दिवे लावून स्वागत केलं होतं. आणि तेव्हापासून आपण दीपावली साजरी करतो. मित्रांनो, येणारी ही दीपावली पहिलंच आपल्यावर कोरोना महासंकट आहे, महामारीचं संकट आहे. त्यामुळे ही दीपावली आपण एक सोशल डिस्टन्स ठेवून, मास्कचा वापर करून, गर्दीच्या ठिकाणी न जाता आपण ही दीपावली साजरी करू. आणि खरोखर या महामारीच्या संकटात आपल्या जीवाची बाजी लावून ज्यांनी सीमेवरती आपलं रक्षण केलं, सीमेवरती तैनात उभा राहून ज्यांनी आपलं रक्षण केलं, त्या सैनिकासाठी सुद्धा एक दिवा लावा. ज्यांनी डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्र आपल्या कष्ट केले, अशा डॉक्टर बांधवासाठी, त्या नर्सेससाठी सुद्धा एक दिवा लावा. आणि ज्यांनी रात्र आणि दिवस फक्त वडापाववरती, रस्त्यावरती फिरून आपलं संरक्षण केलं, आपलं रक्षण केलं, अशा पोलीस यंत्रणेसाठी सुद्धा एक दिवा लावा. आणि आपली पण आरोग्याची काळजी घ्या. आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही, मुलांचं आरोग्य धोक्यात येणार नाही आणि इतरांची जीवितहानी होणार नाही, याचीसुद्धा काळजी घ्या. मुलांना फटाके आणू नका. आणि ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, त्याचीसुद्धा आपण खबरदारी घेऊ आणि ही दीपावली गोड करू. आणि फटाक्याचे जे पैसे वाचतील ना, ते पैसे आपण एखाद्या गोरगरिबांची दिवाळी साजरी करू, त्यांची दिवाळी गोड करू, जेणेकरून आपल्याला एक आत्मिक समाधान लाभेल, एक सात्विक समाधान लाभेल आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एकदा तुम्हाला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप लक्ष नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. हरे कृष्ण.